इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची फोनवरून धमकी देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचाही अवमान केल्याचे पडसाद आज दिवसभर कोल्हापुरात उमटल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं तातडीनं बैठक घेत या घटनेचा निषेध केलाय. त्याचबरोबर प्रशांत कोरटकर याला खुलं आव्हान देण्यात आलंय. धमकी देणाऱ्या कोरटकरनं कोल्हापुरात येऊन दाखवावं, त्याचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करू असा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर जेम्स लेन प्रकरण जे आहे, ज्या जेम्स लेनचा निषेध आजपर्यंत सर्व इतिहासप्रेमींनी केलेला आहे, त्याचं तो समर्थन करताना दिसतोय. पण अशा या प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही. आम्ही त्यानं जे चॅलेंज दिलं की इंद्रजित सावंतांना तो म्हटला की कुठं येऊ सांग, तुला दाखवतो वगैरे वगैरे असली शिव्या केली, तर त्याचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो आणि आम्ही हे कोल्हापुरी पायतान घेऊन त्याचं स्वागत करतो की ये, तुला कोल्हापुरात दाखवतो मराठ्यांचा, आम्ही सुद्धा या सह्याद्रीतले छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, काय आहे कोल्हापुरी हे दाखवतो तुला. आणि तुला यायची धमक नसेल तर नागपूरमध्ये येऊन आम्ही कोल्हापुरी हिसका तुला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या पत्रकार बैठकीच्या निमित्तानं देतो. ब्राह्मणांबद्दल वक्तव्य करू नका. ब्राह्मणांच्या शासनात काम करत आहात. ब्राह्मणांची अवकात दाखवून देऊ. कुठं असाल तिथं येऊन कितीही मराठ्यांना एकत्र करा. प्रशांत कोरटकरच्या अशा आव्हानात्मक भाषेनं राज्यात खळबळ उडाली आहे. सकाळपासून सोशल मीडियावर हे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय. कोरटकरनं वापरलेली अत्यंत घाणेरडी आणि शिवराळ भाषा, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करून केलेल्या अवमानकारक वक्तव्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली असून याबाबत तातडीनं कोरटकरवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा त्यांनी इशारा दिलाय. वेळीच पोलिसांनी गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. जर का पोलिसांनी गुन्हा केला नाही तर आम्ही मान्य न्यायालयात मॅजिस्ट्रेट गुन्हा दाखल करणार आहोत. यम गुन्हा त्याला म्हणतात. त्यामुळं कोणत्याही दबावाला या सरकारनं पडू नये. याचपूर्वी पुण्यातून राहुल सोलापूरकर या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं, परंतु पुण्याचे कमिशनर गुप्ता हे म्हणतात असं काही घडलंच नाही, असा गुन्हा होऊच शकत नाही. म्हणजे या गुप्तावर कोणत्या मंत्र्यांचा दबाव आहे हे या सरकारनं जाहीर करणं आवश्यक आहे. तुम्ही एखादा अपशब्द वापरला जातीविरोधात तर असे कित्येक गुन्हे दाखल आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगितला आणि काय काय बरगळले हे सगळ्या महाराष्ट्राला देत आहे. त्यामुळं गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. दरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी इंद्रजित सावंत हे खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत असून त्यांना इतिहासाचा गाढा अभ्यास असल्याचं सांगितलं. त्यामुळेच ब्राह्मण समाजाच्या प्रशांत कोरटकर याला पोटशूळ उठल्यानं त्यानं इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुळीक यांनी केलाय. कोरटकरनं हिंमत असेल तर कोल्हापुरात यावं, अन्यथा त्यांना जागा सांगावी, त्या ठिकाणी सकल मराठा समाज येईल, असं आव्हानही वसंतराव मुळीक यांनी दिलं. अरे बहुजन समाज परशुराम बद्दल तर प्रचंड राग येतोय. 7 वेळा परशुरामनं आमची पृथ्वी नाश केली म्हणतात. त्याला कोण बहुजन मानतोय काय? त्या परशुरामचं नाव घेतोय काय? शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना अरेतुरे करतोय काय? त्याला जातीय विध्वंस वाढवायचा आहे. आज इंद्रजित सावंतांनी जी काय भूमिका घेतली ती अत्यंत इतिहासाला पूरक अशी आहे. त्यामुळं त्यानं मराठा समाजाला सुद्धा ह्यात ओढलेलं आहे. मी जाता एवढं सांगतो की त्याच्यात हिंमत असेल तर त्यानं कोल्हापूरला येतो म्हणला आहे, किंवा तो सांगेल तिथं आम्ही त्याला चिरडून टाकू, पण राज्य शासनानं तातडीनं त्याच्यावर केस दाखल करावी. प्रशांत कोरटकर याच्यावर राज्य सरकारनं कारवाई केली तर ठीक, अन्यथा मराठा समाज सक्षम आहोत. केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत प्रशांत कोरटकर याचा फोटो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे कोरटकर आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. मात्र सकल मराठा समाज कदापि हे खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी किरणसिंह चव्हाण, संपत चव्हाण पाटील, शिवराजसिंह गायकवाड, मुरारराव शिंदे, अमित अडसूळ, ओंकार कोळेकर, सागर पाटील, दिगंबर भोसले, प्रदीप हांडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.